नमस्कार. मी इंजिनियर एन डी शिंदे, भावी उमेदवार केज विधानसभा मतदारसंघ. उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या देशामध्ये 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं मी भावी उमेदवार केज विधानसभा मतदारसंघ या नात्यानं सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच या स्वतंत्र लढ्यामध्ये जे काही वीर सैनिक असतील, जे महापुरुष असतील, जे या लढ्यामध्ये हुतात्मा झाले, ज्यांनी या देशासाठी बलिदान केलं, अशा सर्व महापुरुषांना, जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या स्वतंत्र लढ्यामध्ये भाग घेतलेले जे स्वतंत्र सैनिक आज हयात आहेत, त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना आनंदमय, निरोगी अशा प्रकारचं उदंड आयुष्य लाभो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच या स्वातंत्र्य दिनानिमित्त मला या नवतरुणासाठी एक आवाहन करायचं आहे की आपण 77 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन, फार मोठा काळ गुजरलेला आहे. आणि आज या देशातले जे भावी तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, परंतु त्यांना कुठल्याही रोजगाराच्या संधी नसल्यामुळे हे तरुण वर्ग अगदी म्हणजे व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि इतर मार्गाने वळत चाललेला आहे. तर मला त्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की कुठल्याही देशाची संपत्ती हे म्हणजे त्या देशाचा तरुण वर्ग असतो, त्या देशाची ताकद असते. मग या तरुण वर्गाला मला एकच आवाहन करायचं आहे की तुम्ही व्यसनापासून दूर राहा. तुमचे काही ध्येय असतील, तुमचे काही स्वप्न असतील, ते स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीनं तुम्ही प्रयत्न करा आणि या मातृभूमीसाठी जगा. आपण आज जे काही करतोय ते आपल्या मातृभूमीसाठी करायचं आहे. आपल्याला माहित आहे की आजूबाजूच्या देशामध्ये सध्या काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेश असेल, युक्रेन असेल, रशिया असेल, तुमचं इस्रायल असेल, तर अशा प्रकारच्या परिस्थितीमधून आपला जो तरुण त्या ठिकाणी गेलेला आहे, तो आज भीतीच्या वातामुळे आपल्या देशामध्ये परत होत आहे. आणि मग अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर फार मोठं संकट या देशासमोर येणार आहे. म्हणून मला तरुण वर्गाला एकच आवाहन करायचं आहे की तुम्ही जागृत राहा. या देशाच्या संरक्षणाची जिम्मेदारी आपल्यावर फार मोठी आहे आणि ह्या देशामध्ये सुयोग्याचं म्हणजे शांततेचं वातावरण आणण्यासाठी या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि लोकशाही जिवंत जर राहायची असेल तर हे संविधान वाचवणं फार महत्वाचं आहे. म्हणून संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सतर्क राहा, जागृत राहा आणि जे काही संकट पुढं आपल्या देशासमोर येणार आहेत त्यासाठी आपल्याला अगदी जिद्दीनं, पुढे हिमतीनं सामोरं जायची आपली तयारी ठेवा. धन्यवाद.